नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 12वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, DRDOने विकसित केलेल्या व 1000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम असलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। त्याचे नाव काय आहे? त्याचे म्हणजे त्या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निर्भय। निर्भय या क्षेपणास्त्राची नुकतीच ओडिशातील समुद्रकिनारी चाचणी घेण्यात आली आहे DRDO मार्फत। हे निर्भय क्षेपणास्त्र जवळपास 1000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम असलेलं संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निर्भय। ही चाचणी DRDOने घेतलेली आहे। DRDO म्हणजे काय? तर DRDOचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। यालाच मराठीमध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्था असं म्हटलं जातं। या DRDOची स्थापना झालेली आहे 1958 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि DRDOचे सध्याचे चेअरमन आहेत डॉक्टर GS रेड्डी। पुढचा प्रश्न, हर्षिल दानी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन। हर्षिल दानी हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित खेळाडू आहे। हे म्हणजे बघा, हा आहे हर्षिल दानी आणि याने नुकतीच 11 ते 14 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये नेदरलँड येथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या विक्टर डच इंटरनॅशनल बॅडमिंटनशिप स्पर्धेत विजेतेपद पटकावलेलं आहे आणि हा खेळाडू आहे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट, मुलींना गणितात संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या युरोपियन गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत भारताच्या रोहिणी जोशी हिने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रौप्य। रोहिणी जोशी ही भारतातील किंवा महाराष्ट्रातील पुणे या शहरातील एक विद्यार्थिनी असून हिने नुकतंच युरोपियन गणित ऑलिम्पियाड स्पर्धा, जी स्पर्धा मुलींना गणितामध्ये संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येते, या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रौप्य। आणि ही जी स्पर्धा झाली युरोपियन गणित ऑलिम्पियाड स्पर्धा, या स्पर्धेमध्ये जगातील जवळपास 50 देशातील 196 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि भारताच्या या रोहिणी जोशीने या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे। पुढचा प्रश्न, द ओव्हर स्टोरी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिचर्ड पॉवर्स। रिचर्ड पॉवर्स हे द ओव्हर स्टोरी या कादंबरीचे लेखक आहेत आणि हा प्रश्न आपण इथे घेतला आहे कारण नुकताच USAचा म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा पत्रकारिता साहित्य व संगीत क्षेत्रामध्ये देण्यात येणारा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे पुलित्झर पुरस्कार। हा पुरस्कार नुकताच द ओव्हर स्टोरी या कादंबरीसाठी रिचर्ड पॉवर्स यांना जाहीर झालेला आहे। यांच्यासोबतच एकूण 11 नामांकित व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पुलित्झर पुरस्कार। द ओव्हर स्टोरी या कादंबरीसाठी रिचर्ड पॉवर्स यांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे। सोबतच रिचर्ड पॉवर्सच्या याच द ओव्हर स्टोरी या कादंबरीला मॅन बुकर 2018 मॅन बुकर पुरस्कार 2018 साठी सुद्धा नामांकन मिळालेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द ओव्हर स्टोरी ही कादंबरी रिचर्ड पॉवर्स यांनी लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न, मोहम्मद इस्तएह हे नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅलेस्टाईन। मोहम्मद इस्तएह हे नुकतेच पॅलेस्टाईन या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत। पॅलेस्टाईन मॅपमध्ये बघा, हा आहे पॅलेस्टाईन। पॅलेस्टाईनची राजधानी आहे रामल्लाह, RAMALLAH। रामल्लाह ही पॅलेस्टाईन या देशाची राजधानी असून पॅलेस्टाईनचे सध्याचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद अब्बास आणि हे मोहम्मद इस्तएह हे नुकतेच पॅलेस्टाईनचे नवनियुक्त पंतप्रधान झालेले आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता पक्ष भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहुजन समाज पक्ष। बहुजन समाज पक्ष हा मायावतींचा पक्ष असून या पक्षाकडे भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 670 कोटी रुपयाची संपत्ती आहे आणि हा पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत पक्ष आहे। दुसरा क्रमांक लागतो समाजवादी पार्टीचा। समाजवादी पार्टीकडे सध्या 471 कोटी रुपयाची संपत्ती आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस। काँग्रेसकडे सध्या 196 कोटी रुपयाची संपत्ती असून चौथा क्रमांक लागतो तेलुगू देशम पार्टीचा।
तेलुगू देसम पार्टीकडे सध्या 107 कोटी रुपयाची संपत्ती आहे. आणि 5व्या क्रमांकावर आहे BJP, भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीकडे सध्या 82 करोड रुपयाची संपत्ती आहे. आणि पहिल्या क्रमांकावर आहे पर्याय क्रमांक 1 बहुजन समाज पक्ष. इथे भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख आलेला आहे. भारतीय निवडणूक आयोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारची एक स्वायत्त व घटनात्मक संस्था असून हिची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 या दिवशी झाली असून मुख्यालय आहे नवी दिल्लीला. आणि भारतीय निवडणूक आयोगाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुनील अरोरा. पुढचा प्रश्न, जर्मनी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बॉक्सिंग वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताच्या मीरा कुमारी हिने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुवर्ण. जर्मनी येथे नुकतीच युरोपची प्रतिष्ठित अशी बॉक्सिंग वर्ल्ड कप 2019 ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने जवळपास 5 पदक जिंकलेले आहेत. त्या 5 पैकी या मीरा कुमारी हिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुवर्ण. पुढचा प्रश्न, 2019 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वकपसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. 2019ची वन डे क्रिकेट वर्ल्ड कप ही स्पर्धा इंग्लंड या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा म्हणजे वन डे वर्ल्ड कप ही स्पर्धा भारताने आत्तापर्यंत 2 वेळा जिंकलेली आहे. 2011 मध्ये आणि 1983 मध्ये. आणि 1983 मध्ये कपिल देव याच्या नेतृत्वाखाली भारताने ही वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. आणि त्या स्पर्धेमधील भारतीय क्रिकेट संघाची यशोगाथा सांगणारा एक चित्रपटही तयार होत आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे 83. तोही मुद्दा आपण इथे लक्षात ठेवूयात. आणि ही स्पर्धा पर्याय क्रमांक 4 इंग्लंड येथे 30 मे ते 14 जुलै 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 एप्रिल. 10 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, अमेरिकेच्या थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे? प्रश्न पुन्हा एकदा, अमेरिकेच्या थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे? पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.